आणि विशाळगडच्या मुद्द्यावर कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना बऱ्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटकांना विशाळगड खुला करू नका, हिंदुत्ववादी संघटनांनी अशा आशयाची मागणी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यामुळे ते धरणे आंदोलन सुद्धा करणार आहेत आणि विशाळगडावरील उरुसावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी सुद्धा या संघटनांनी केल्याचं दिसतंय। विशाळगड अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटकांसाठी खुला करू नये या मागणीसाठी आता संघटना आक्रमक झालेली आहे। आज यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे आणि विशाळगड घटनेनंतर तब्बल 6 महिन्यांनी हा गड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला। मात्र जोपर्यंत अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटकांसाठी खुला करू नये अशी मागणी होती आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी शेखर आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण जर पाहिलं तर फक्त 6 महिन्यानंतर हा विशाळगड पुन्हा पर्यटकांसाठी खुला झाला, मात्र आता हिंदुत्ववादी संघटना कुठेतरी पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। काय नेमकं म्हणणं आहे आणि आज धरणे आंदोलन सुद्धा होत आहे? श्रद्धा, आपल्याला माहित आहे गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा लढा जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांकडून दिला जातोय। विशाळगडावरती जे वाढलेलं अतिक्रमण आहे ते काढण्यात यावं या संदर्भातली मागणी जी आहे ती सातत्यानं होते आणि यासाठीच काही दिवसांपूर्वी एक आंदोलन देखील झालं होतं आणि त्या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। या सगळ्या घटनेनंतर विशाळगडावरती बंदी जी आहे ती त्या ठिकाणी घालण्यात आली होती, पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती, अघोषित खरं तर संचारबंदीच त्या ठिकाणी होती। तब्बल 6 महिन्यानंतर विशाळगडावरती पुन्हा एकदा पर्यटकांना आता परवानगी देण्यात आली, मात्र पुन्हा एकदा ही बंदी जी आहे ती उठवावी आणि जोपर्यंत विशाळगडावरचं अतिक्रमण जे शिल्लक आहे ते अतिक्रमण जोपर्यंत जमीनदोस्त होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा विशाळगड पर्यटकांसाठी खुला करू नये अशा पद्धतीची मागणी जी आहे ती हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे। आणि त्यासाठीच आज कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांकडून धरणे आंदोलन देखील केलं जाणार आहे। ही मागणी जी आहे ती लावून धरण्यात येणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा लढा जो आहे तो हिंदुत्ववादी संघटना असू दे आणि विविध संघटना जे आहेत ते करताना पाहायला मिळतात। संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभा केलं होतं आणि त्या संदर्भातच आता अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे पर्यटकांसाठी गड जो आहे तो खुला करण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी करण्यात येताना पाहायला मिळते। शिवाय या गडावरती जो उरूस भरतो तो देखील त्या उरुसावरती देखील कायमस्वरूपीची बंदी जी आहे ती घालण्यात यावी अशी देखील मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली। त्यामुळे निश्चितच आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांचं धरणे आंदोलन होणार आहे। या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून देखील हिंदुत्ववादी संघटना आता नेमके काय भूमिका मांडणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। नाही, बरोबर आहे शेखर, कारण की हिंदुत्ववादी संघटनांनी ही जी केलेली मागणी आहे आणि जिल्हाधिकारी त्यांना काही आश्वासित करतात का त्याकडे सुद्धा लक्ष असेल। शेखर, धन्यवाद।